नाही. मुली रात्री भीत, दिवसा मात्र त्यांनी कधीच आरडाओरड केली नव्हती. पण असाही एक दिवस उगवला की दिवसात सुद्धा त्यांनी आरडाओरडायला सुरुवात केली. 2 माकडे अकल्पित अवतरली. लहानपणापासून पक्षी, प्राणी व मुले यांची दत्तूला फार आवड. माकडे आली. त्यांनी बरीच नासधूस करण्याचा सपाटा लावला. त्यांना प्रेमाने जिंकण्याचे दत्तूचे प्रयत्न सुरू झाले. पण शेजाऱ्यांच्या साहेबाला प्रेमबिम कुछ मालूम नव्हते. त्याने गोळी घालून एक माकड मारून टाकले. पत्नी अशा रीतीने अचानक नाहीशी झाल्यामुळे तिचे पती एकदम कोठे गडप झाले. पण औषधाचे 3 दिवस संपल्यावर ते पुन्हा अवतरले. दत्तू त्यांना केळे व पोळी दिली. पुढे रोज जेवणाच्या वेळेस ते खिडकीतून येऊन बसत व हळूहळू पुढे पुढे सरकत. हळूच पुढे हात करून दत्तूजवळ पोळी घेऊन जात. पण मुली भीत त्या ओरडत व अशा रीतीने आमच्या येथे दिवसाच्या शांतीपाठात सुरुवात झाली. एक दिवस दत्तू शाळेला गेला असता एका माकडवाल्याला 8 आणे देऊन मी त्याच्याकडून आमच्या ह्या पाहुण्यांना पकडले व बांधून टाकले. तरी त्यांच्याजवळ जाण्यास कोणाला धीर होईना. दत्तू आल्यावर त्याच्याकडे पाहून ते पटापट सलाम करू लागले. तो जवळ गेला तसे ते खाली मान घालून त्याच्या पोटरीला धरून बसले. दत्तू त्याला उचलून घेतले, थापटले व कंपाऊंडरच्या भिंतीजवळ नेऊन झाडाला बांधून टाकले. माकडच ते, त्याच्या चेष्टा काय सांगाव्यात. ती भिंत होती कंपाऊंडरची. भिंतीवर बसले की पलीकडच्या फुटपाथवरून जाणाऱ्या येणाऱ्याच्या डोक्यावरून आमच्या माकडाला सहज हात फिरवता येत असे. डोक्यावरून माल नेणाऱ्यांकडून त्याच्या नकळत ते नाके वसूल करी. काकड्या, कणसे, भाजीपाला, फळावर जे मिळेल ते वरच्यावर उचलले जाई. तशात जर का एखादा आपला माल डोक्यावर घेऊन तेथे जरा कोणाशी बोलत उभा राहिला तर त्याचे अर्धे बोलणे संपेपर्यंत आधीच त्याच्या डोक्यावरील संबंध टोपली संपायची. आमच्या पठ्ठ्याने वेळप्रसंग पाहून भराभर माल भिंतीच्या आत फेकायला सुरुवात करायची. डोक्यावरील भार उतरला म्हणजे आश्चर्यचकित होऊन त्याने परमेश्वराचा धावा करण्यास वर पाहावे तो वरती हे बुवा किचकिच करून त्याची चेष्टा करायला तयार. जहागीरदाराला हे एक रोजचे कामच झाले. माकडाने माल आत फेकावा व जहागीरदाराने तो बाहेर नेऊन द्यावा. एकदा रात्री 11च्या सुमारास समोर आग लागली. रस्त्यात माणसांची ठेलाठेल, ती गर्दी भिंती सरशी. मग काय विचारता. किती शस्त्रे, कुंडले आणि कटके, त्याऐवजी किती टोप्या, मंदिले आणि फेटे म्हणावयाची पाळी आली. आत टोप्या फेट्यांचा पाऊस पडू लागला. जो तो आपले डोके चाचपून पाहू लागला. कोणाच्याच हातात शेंडी तर कोणाच्या हातात गोटे. कारण टोप्या फेटे होते माकडाच्या हातात. आपल्या डोक्यावरून कोणी हात फिरवला हे त्याच्या बिचाऱ्यांना काय माहीत. आगीचा डोम शमवण्यास पाण्याचे सबके बसत होते. पण गरम झालेली डोकी थंड करण्याचा सोपा उपाय कोणाच्या लक्षात येत नव्हता. ती स्वयंसेवा आमचा हा वीर करीत होता. जहागीरदार आपल्या उच्च स्वराने ओरडत होता. टोपी टोपी कोणाची, फेटा फेटा कोणाचा. शनिवार रविवार मुली घरी असत. इतर दिवसांचे एवढे वाटत नसे. पण त्या घरी असल्या म्हणजे आमच्या माकडोबा हटकून सुटे आणि मुलीत जाऊन धुडगूस घाली. त्या ओरडायला लागल्या की मी धावत तेथे जाई. तोही स्वारी माझ्या खांद्यावर येऊन बसे. त्या म्हणत, आजीबाई, या तुमच्या माकडाने सारा गोंधळ उडतो, त्याला बांधून टाका. माकड माझ्या खांद्यावर बसले म्हणजे मी हळूहळू पावले टाकीत भिंतीजवळ येई. त्याच्या साखळीजवळ आले की त्याने वरच्यावर उडी मारून पुन्हा मुलींकडे जावे की मी पुन्हा धावपळ करीत तिकडे जावे. मला पाहताच त्याने पुन्हा माझ्या खांद्यावर उडी मारून बसावे. पुन्हा हळूहळू पावले टाकीत मी त्याच्या भिंतीजवळ आणले की पुन्हा वेताळ पूर्वस्थितीवर. असे 7-8 वेळेस झाले आणि हा बोजा खांद्यावर, खांदे दुखून आले व जीव नकोसा झाला. मग दत्तू आला म्हणजे त्याने त्याला बांधावे. एक दिवस दत्तू माझ्या मागे लागला की आई, तू नानाला घेऊन फिरायला जा. मला इतर गावांपेक्षा मुंबईची फार भीती वाटते. मुंबईस मी कधीच एकटी बाहेर जात नाही. कोठे जायला निघालेच तर एका घरी जाऊन मग तेथून माणूस घेऊन दुसऱ्या घरी जाते. मग पुन्हा तेथून माणूस घेऊन तिसऱ्या घरी जाते. मी काही एकटी बाहेर जात नाही. तो म्हणे, मी तुला अशा ट्रममध्ये बसवून देतो की तुला उतरावेच लागणार नाही. गाडी थांबेल व तेथून परत निघेल. तू आपली तिच्यात बसून राहा. शिवाय ट्रेनमध्ये स्टँड आमच्या दारातच. हो नाही करता करता मला ट्रमचं स्टँड आमच्या दारातच हो नाही करता करता मला व नानाला त्याने ट्रममध्ये बसवलं. ट्रॅममध्ये बसवले. माझ्याजवळ 10-12 रुपये होते. पण त्याचा उपयोग करता यायला हवा होता. ट्रॅम थर्डपर्यंत जाणार असा दत्तूचा समज होता. पण ट्रॅमने मध्ये साऱ्या उतारून दिले व ती एका मोठ्या घरात शिरून विसावा घेऊ लागली. मी म्हटले, मी उतरणार नाही. माझ्या मुलाने सांगितले आहे, तू ट्रॅममध्येच बसून राहा म्हणजे तू परत येशील. मला उभ्या पारशाकडे जायचे आहे. ट्रॅमवाला म्हणाला, बाई, तुमच्या मुलाची काही चूक झाली आहे. ट्रॅम परत जात नाही. आता मला त्रिभुवन आठवले. जाणार कोठे, राहणार कोठे, खाणार काय, ह्या मुलाला कशी जपू. तो लहान.
तोही धड चालता न बोलता. त्याची आणि माझी स्थिती बहुतेक सारखीच होती. फरक एवढाच होता की तो जी जिन्नस पाही ती तो मागे, खाण्या-खेळण्याच्या वस्तू दिसल्या की तो मागे, दुधाच्या कावडी सामोरून गेल्या की दूध मागे. मूल कडेवर, डोळ्यातून पाण्याच्या धारा चालल्या आहेत. घेऊ काय न देऊ काय असे झालेले आहे. अशा थाटात मी चालले होते. एकाला मी सांगितले, बाबा रे, मला उभ्या पारशाजवळ नेऊन पोचीव. मी तुला 4 आणे देते. तो तयार झाला. पण गर्दीत कोठे दिसेनासा झाला कोणास ठाऊक. आणखीन एक परोपकारी भेटला. त्याने विचारले, आजीबाई कुठे जायचे तुम्हाला? मी म्हटले, खड्या पारशाजवळ. तो म्हणाला, चला मी नेतो तुम्हाला. मी म्हणाले, मी 4 आणे देईन बाबा तुला. त्याने मला बऱ्याच अंतरावर नेले. तेथे एका पारशी कोणाची वाट पाहत उभा होता. त्याच्याकडे बोट दाखवून तो म्हणाला, आजीबाई हा पहा, येथे पारशी खडा आहे. मी येतो आता. असे म्हणून तो गर्दीत आकृष्ट झाला. मला इतका राग आला की 2 ठेवून द्याव्या. पण तो जवळ होता कोठे? पाय चालत होते, डोळे रडत होते, मन विचार करीत होते. जर का रात्री निजण्याची वेळ आली तर फुटपाथवरच निजावे लागेल. पण नानाला कसे निजवू? त्याचे आई-बाप किती काळजी करतील? 1 ना 2 हजार विचार येत होते व जात होते. एकीकडे पाय चालत होते व देव नेत होता. रस्ता ओळखीचा वाटे, पण मुंबईत सब भाईसारखेच. मी जड पावलाने बावकर हॉलच्या पुढे चालले. तो माकडाने किचकिच करून बोलावले. ही सरळ पुढे का चालली असेल? त्याला वाटले असेल. मलाही शंका येतच होती. आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसतसे ते मोठ्याने ओरडू लागले. तेव्हा मी मागे पाहिले व माझे काळी सुपा एवढे झाले. याच सुमारास माझ्याकडे गाळात रुतलेली एक गाय आली होती. तिचे वय लहान होते. तिला एकच डोळा होता. कोणीतरी तिला लबाडीने फसवून आपण मोकळाच राहिला होता. तिला 7व्या महिन्यातच मुलगा झाला. ती 7च महिने आमच्याकडे राहिली. या लहान मुलाचे सर्व मलाच करावे लागले, कारण पोरवय असल्याने तिला बिचारीला काही करता येत नसे. तिच्यात अशक्तपणामुळे त्याचे शरीर पोषण करण्याचे सामर्थ्य नव्हते. ती सांभाळी तिचे मूल व ती सांभाळी माझी सून. मुलाचे नाव मी छोट्या ठेवले होते. दुसऱ्याच्या दुःखाने दुःख होते, पण आनंदाने आनंद होणे पुष्कळ वेळेस जड जाते. मला दोन्ही भरपूर होतं. चंपा माझ्याच घरून दवाखान्यात गेली. मुलगा झाला म्हणून केवढा आनंद लोकांना होतो, पण तिला बिचारीला कसला आनंद करता येणार? मी मात्र पेढे तर नाही, पण छोट्याशा जन्मानिमित्त बरीच साखर वाटली व माझी बऱ्याच जणींनी चेष्टा केली. भास्करराव उद्गारांचे अलिबागहून पत्र आले की, सारा अम्मा, मी फार काळजीत आहे. सोनूची ही पहिलीच वेळ आहे. तुमच्या तिकडे तिने यावे असे आम्हा दोघांना वाटते. तेथे बरेच दवाखाने आहेत. भास्कर मला सारा अम्मा म्हणे, टिळकांना अब्राहम पापा म्हणे व दत्तूला इजहाक बाबा म्हणे. टिळकांना ऐकू जाणार नाही अशा बेताने, पण मला व दत्तूला ऐकू जावे अशा तऱ्हेने तो नेहमी एक गाणे म्हणे. अब्राम पापा तुम्ही इझाक बाबाला कापा. जुन्या करारात अब्राहम नावाचा एक फार मोठा इब्री भगवत भक्त सांगितला आहे. त्याच्या बायकोचे नाव सारा व मुलाचे नाव इझाक होते. परमेश्वराच्या प्रेमामुळे तो इझाकाचा यज्ञ करण्यास निघाला, पण परमेश्वराने इझाकाचा जीव वाचवला अशी गोष्ट आहे. इझाक हा अब्राहमचा एकुलता एक मुलगा होता. तेव्हा ही नावे आम्हाला चटकन बसत. असो, सारा अम्माचे ह्या लोटाला पुण्याला पत्र गेले की सोनूला 7व्या महिन्यात इकडे घेऊन या. पत्राप्रमाणे भास्करराव सहकुटुंब म्हणजे सोनूसह आले. संध्याकाळची वेळ होती. आमची जेवणे आटोपून आम्ही गप्पा मारीत बसलो होतो. अर्थात ही दोघे आमच्या गप्पाष्टकात सामील झाली. त्यांना इथल्या सर्व गमती सांगितल्या. मी म्हणाले, भास्कर, पण तेथील एक मजा तुला पाहायला मिळेल तर मोठी मजा होईल. कशाची बाबा आरडाओरड? ही प्रत्यक्षच ऐकण्यात खरी मजा आहे. अरे, नशीब लागते त्याला. खरं? कशी काय मजा आहे बुवा? भास्कर आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जमिनीवर दोन्ही हाताचे पंजे टेकून पुढे बसला व म्हणाला, हा माझ्या पुढे असाच नेहमी बसतो व माझी गंमत करतो. अरे, नशीब लागते, नशीब. मग सारा अम्मा, उद्या तर मी जाणार. आजच ती गंमत होईल तर किती छान होईल. अरे, ती गंमत अशी सांगून थोडीच आणता येते. पण भास्करचं नशीबवान खरा. सारी निजानीज झाल्यावर कर्णा फुंकला गेला. ज्या खोलीत पॉवरचा स्विच होता त्याच खोलीत भास्कर निजला होता. बत्त्या सगळ्या विझल्या होत्या व ज्या विझविण्याचे यंत्र भास्करच्या पायाशी होते. 1-2च्या सुमारास एका मुलीच्या डोक्याशी बसून चौरांनी चौर्यकर्मास सुरुवात केली. तिच्या गळ्यातील वज्रटिकेवर त्यांची नजर होती. तो तिचा गळा चाचपीत होता. कंदिलाचा अंधुक प्रकाश होता. तिने विचारले, कोण आहे? तो म्हणाला, मी. निज. ती डोळे किलकिले करून पाहत होती. तो दुसरीच्या डोक्याशी जाऊन बसला. तिच्या गळ्याशी त्याने हात घालताच आता मात्र त्या मुलीला धीर निघेना.
तिने सप्तसुरात सुरुवात केली. भास्कररावांची इच्छा पूर्ण झाली व त्यांनाही आरडाओरड पुष्कळ वेळ ऐकायला मिळाली. कारण त्याला दार सापडेना व स्विच होता त्यांच्याच खावली. मी म्हणे, अरे दार उघड. तो म्हणे, उघडू कसे? मला ते सापडत नाही. आम्ही बाहेरून फळ्या ठोकून त्याला दाराची खूण सांगत होतो, पण आतल्या आवाजापुढे आमच्या फळ्यांचा आवाज त्याच्या ध्यानात येत नव्हता. शेवटी दत्तूने फटींना चिकटून कंदील धरला व त्याच्या अनुरोधाने त्याने दार उघडले. मग पॉवर उघडली. जिकडे तिकडे प्रकाश झाला आणि मग आम्ही चोर पाहण्यास निघालो. तो बिचारा केव्हाच निघून गेला होता. चोरात देखील इयत्ता असतात. तो किती वेळेस तुरुंगास गेलेला, किती दिवस राहिलेला वगैरेंची विचारपूस केल्याशिवाय त्याला कोणी मुलगी द्यायला ची नाही. आमच्याकडे येणारे चोर कोणत्या इयत्तेत होते ठाऊक नाही, पण त्यांच्या हे ध्यानात आले की मुलींकडे काही लाभांश नाही, तेव्हा मेंढरांकडे काही लग्गा लागल्यास पाहण्याचे त्यांनी ठरवले. दत्तूच्या पायथ्याशी त्याचे मोठे टेबल होते. त्याला दोन्ही बाजूला कपोटे आहे. अंधारात चोरीला हीच तिजोरी वाटून येथे त्याने खडबड करण्यास सुरुवात केली. ख्रिस्ती लोकांकडे चोराला काय सापडणार? कपडे व लाकडे. त्या दिवशी नेहमीचा करण्याचा आवाज नसून निराळाच आवाज ऐकू येऊ लागला. मी बिछाण्यावर पडल्या पडल्या ऐकू लागले. कोणी फुगड्या खेळते आहे की काय? मधूनच एकतारीने ताल धरल्याप्रमाणे वाटले. आधीच फळ्यांचे घर, त्यात खाली तळघर आणि त्यावर ही धावपळ. एकसारखे धपधप धपधप, त्यातच चोचो चोचो. मी पॉवर उघडते तो दत्तूच्या हातून चोर निसटला. मुंबईचे चोर अंगाला काहीतरी गुळगुळीत चोपडतात. दत्तू व चोर शिवाशिवी खेळत होते व रूत चोचो करीत होती.